नमस्कार मित्रांनो, कृषी गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याचशा शेतकरी मित्रांना सौर कृषी पंपाकरिता आपण सादर केलेला अर्ज मंजूर झाला आहे व त्याचं पेमेंट करा असा मेसेज पडलेला आहे. तर त्याचं पेमेंट मोबाईलमधून कसं करतात हे आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर चला पाहूयात मोबाईलमधून सोलर कृषी पंपाचे पेमेंट कसे केले जाते ते. सुरुवातीला आपण आलेला मेसेज पाहूयात. मेसेज असा आलेला आहे, सौर कृषी पंपाकरिता आपण सादर केलेला अर्ज आणि त्यापुढे अर्ज क्रमांक आलेला आहे. मागील त्याला सौर कृषी पंपा अंतर्भूत करण्यात आलेला आहे. याबाबत योजनेचे संकेतस्थळ तिथं दिलेले आहे आणि रक्कम पण आपल्याला देण्यात आलेली आहे. नवीन निर्णयानुसार मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कुसुम ब योजना किंवा अशा विविध योजनेतून जे अर्ज भरले होते ते सर्व अर्ज आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत आता आलेले आहे. तर चला पाहूया त्याचं पेमेंट कसं केलं जातं ते. आता शेतकऱ्यांना जो मेसेज आलेला आहे त्यामध्ये एक वेबसाईट देण्यात आलेली आहे. त्या वेबसाईटच्या लिंकवरती तुम्हाला मेसेजमध्ये टिक करायचं आहे. मोबाईलमधून त्या वेबसाईटवरती टिक केल्यानंतर तुम्हाला एक समोर पॉपअप विंडो ओपन होईल. एक विंडो ओपन होईल, त्यामध्ये सावधानतेचा इशारा इंग्रजीमध्ये देण्यात आलेला आहे. तिथं कंटिन्यू विथ पॉसिबल रिस्क हे जे बटन आहे त्या बटनावरती टिक करा आणि कंटिन्यू या बटनावरती टिक करा. तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये तुम्हाला मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेची वेबसाईट ओपन झालेली दिसेल. महावितरणतर्फे बनवण्यात आलेली ही वेबसाईट असून या वेबसाईटमध्ये आपल्याला महावितरणचा लोगो, त्यानंतर त्यांचे टोल फ्री क्रमांक, राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक आणि बरीचशी माहिती अशी तुम्हाला पाहायला मिळेल. या वेबसाईटची भाषा देखील तुम्ही बदलू शकता. वरती तुम्हाला मराठी, इंग्रजी अशा विविध भाषा तुम्हाला निवडता येतील. या वेबसाईटमधून तुम्हाला योजनेची माहिती, त्यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती, त्यानंतर पेमेंट असे बरेचसे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील. हे पाहण्यासाठी वेबसाईटवरती आडव्या 3 रेघा जे दिसतात त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर खालून 2 नंबरला लाभार्थी सुविधा नावाचे जे बटन आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. वरती क्लिक केल्यानंतर आपणाला अर्ज करा, अर्जाची सद्यस्थिती व देयकाची रक्कम भरणा करा, वारंवार विचारले जाणारे प्रश्न असे 4 ऑप्शन दिसतील. आपण अर्जाची सद्यस्थिती या बटनावरती क्लिक करणार आहोत. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च बाय बेनिफिशरी ID असं एक ऑप्शन दिसेल. तिथे तुमचा जो मेसेजमध्ये आलेला बेनिफिशरी ID आहे, MK आणि पुढे काही नंबर आहेत, तो नंबर त्या सर्च ऑप्शनमध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि सर्च बटनवरती टिक करायचं आहे. आपण या ठिकाणी नंबर टाकूयात. नंबर टाकून सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेल्या अर्जातील काही माहिती उघड होईल. त्या माहितीमध्ये तुम्हाला लाभार्थी क्रमांक, तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक, मोबाईल क्रमांकाचे शेवटचे 4 अंक, त्यानंतर तुम्ही केलेल्या अर्जाची तारीख आहे ना, त्या अर्जाची सद्यस्थिती, त्यानंतर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये अर्ज केला आहे ती कॅटेगरी आणि किती HP पंप तुम्हाला सौर कृषी पंप तुम्हाला मिळालेला आहे ती माहिती त्यामध्ये आलेली आहे. आलेली सर्व माहिती एकदा पूर्ण खात्री करून घ्या. उघडलेल्या स्क्रीनमध्ये आपल्याला हिरव्या रंगात एक मेसेज दाखवत आहे, युअर ॲप्लिकेशन इज सेव्ड इन ड्राफ्ट मोड, प्लीज कम्प्लीट पेमेंट प्रोसेस टू सबमिट ॲप्लिकेशन. यात असं सांगण्यात आलेलं आहे की तुमचा अर्ज सध्या ड्राफ्ट मोडमध्ये आहे, तो सबमिट झालेला नाही. जेव्हा तुम्ही याचं पेमेंट कराल तेव्हाच ते सबमिट होईल. आपले जे जुने अर्ज आहेत कुसुम ब मधले ते सर्वचे सर्व अर्ज जे आहेत ते मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत आणण्यात आलेले आहेत. आता फक्त एकच योजना चालू आहे, मागील त्याला सौर कृषी पंप योजना. या योजनेअंतर्गत सुरुवातीला अर्ज भरते वेळेसच आपल्याला पेमेंट करायचं आहे. जेव्हा आपण पेमेंट कराल तेव्हा तुमचा अर्ज सबमिट झाला आहे असं गृहीत धरण्यात येईल. त्यामुळे एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे की कुसुम ब योजनेत आपण सुरुवातीला अर्ज भरायचो. अर्ज भरल्यानंतर आपल्या कागदपत्रांची छाननी केली जायची. छाननी केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येत होता की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे, आपण पेमेंट करावी म्हणून. आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्वे करण्यासाठी मेसेज होत होता आणि त्यानंतरच सौर कृषी पंप आपल्या शेतीमध्ये बसवला जायचा. पण आता सुरुवातीलाच आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तो अर्ज मंजूर झाला आहे असा मेसेज पडेल आणि त्यानंतरच तुमची पुढची कारवाई केली जाईल. पेमेंट केल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याच्या अर्जामध्ये जर त्रुटी निघाल्या, जसं की सामायिक क्षेत्र आहे, बोरवेल किंवा विहिरीची नोंद नाही किंवा अन्य काही कारणांमुळे त्यांचा अर्ज जर रिजेक्ट झाला तर त्यांना त्यांचं जे पेमेंट आहे ते ज्या पेमेंटच्या ऑप्शनमधून तुम्हाला पेमेंट केलं होतं, ज्या अकाउंटमधून पेमेंट केलं होतं त्या अकाउंटमध्ये त्यांचे ते पैसे परत करण्यात येतील.
त्यामुळं शेतकऱ्यांनी पेमेंट करताना शक्यतो स्वतःचं खातं वापरा किंवा आपले जे नातलग आहेत, जवळचे जे नातेवाईक आहेत, त्यांच्या मोबाईलमधून तुम्ही UPI पेमेंट किंवा नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड याद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता. जेणेकरून तुमचा अर्ज नामंजूर झाला तरी ते पेमेंट तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या किंवा तुमच्या स्वतःच्या खात्यामध्ये परत येईल. या सर्व माहितीची खात्री केल्यानंतर आपण प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करूयात. पुढील स्क्रीनमध्ये तुम्हाला तुमचा MK नंबर दिसेल. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, तुमचा पूर्ण आधार क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही ॲप्लिकेशन केलेली तारीख ही सर्व माहिती एकदा खात्री करून घ्यायची आहे. यानंतर त्याखाली तुम्हाला एकूण भरावयाची रक्कम, त्यानंतर तुमच्या रकमेला लागणारा GST याविषयी माहिती उपलब्ध होईल. आता सध्या आपण भरत असलेली रक्कम ही 22,971 रुपये दाखवत आहे, कारण की हा 3 HP पंप आहे. परंतु 5 HP साठी 32,075 रुपये, तर 7.5 HP साठी यापेक्षा अधिक रक्कम तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकते. त्यानंतर त्याखाली तुम्हाला डिजिटल पेमेंट करण्याचे काही नियम समजवण्यात आलेले आहेत, जसं की आपण इंटरनॅशनल कार्डद्वारे पेमेंट करू शकत नाही. त्यानंतर कुठल्या पेमेंट ऑप्शनद्वारे आपण पेमेंट करू शकता याविषयी माहिती त्याखाली दिलेली आहे. आता या ठिकाणी शेतकरी मित्रांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जर एखाद्या शेतकऱ्यांनी पेमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं पेमेंट फेल झालं, काही कारणास्तव ते पेमेंट फेल झालं, तर 15 मिनिटापर्यंत त्यांना दुसरं पेमेंट करता येणार नाही. त्यामुळे 15 मिनिटं वेट करा आणि त्यानंतरच तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन नंतर दिसेल. आणि ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलं आहे तरी पण त्यांचं पेमेंट अनपेड असं दाखवत आहे, त्या शेतकऱ्यांनी 3 ते 4 दिवस वेट करायचं आहे, वाट बघायची आहे आणि त्यानंतर तुमचं पेमेंट ऑटोमॅटिक तुमच्या त्या ऑप्शनमध्ये क्रेडिट झालेलं तुम्हाला दिसेल. सर्वात खाली आपल्याला आय ॲग्री या बटनावरती टिक करायचं आहे आणि पे नाव या बटनवरती आपण क्लिक करणार आहोत. पे नाव या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन इथं दिसतील. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, त्यानंतर डिजिटल वॅलेट्स, कॅश कार्ड्स किंवा UPI आणि QR कोड असे बरेचसे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आपण या ठिकाणी UPI QR हा ऑप्शन निवडलेला आहे. त्यानंतर आपण पेमेंट गेटवे निवडूयात आणि सबमिट या बटनवरती क्लिक करूयात. सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपणाला परत पे नाव हे बटन दिसेल. त्या पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक UPI QR कोड ओपन होईल. त्या QR कोडला तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ थांबायचा आहे. पेमेंट केल्यानंतर ती स्क्रीन ऑटोमॅटिकली तुमच्या पहिल्या स्क्रीनवरती रिडायरेक्ट केली जाईल, परत घेतली जाईल. यशस्वीरित्या पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक स्क्रीन दिसेल, ज्या स्क्रीनमध्ये तुम्हाला पेमेंट सक्सेस असं दाखवेल, हिरवं चिन्ह दाखवेल आणि त्याच बाजूला प्रिंट असा ऑप्शन दाखवेल. आलेल्या स्क्रीनचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्या स्क्रीनशॉटचा वापर करता येईल. ऑनलाईन पेमेंट भरल्यानंतर काही दिवसात तुम्हाला वेंडर सिलेक्शन ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा वेंडर निवडायचा आहे. वेंडर म्हणजे सौर कृषी पंप बसवण्यासाठी जी कंपनी निवडली जाते ती कंपनी या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. दिलेली माहिती आपणाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.